नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं विदर्भ आयएसच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। याच्या पूर्वी आपण अंतिम वारमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण घेतलं होतं। आता आपण कशाचं घेतोय तर प्राण्यांचं। ठीक आहे, तर बघा विज्ञानात दोन्ही वर्गीकरण अतिशय महत्त्वाचे आहेत। आयोगाने दरवेळेस या दोनपैकी एका वर्गीकरणावर किंवा बऱ्याचदा दोन्ही वर्गीकरणावरती प्रश्न हे विचारलेलेच आहेत। तर बघा सगळ्यात पूर्वी तर आपण हे पाहूया की वर्गीकरण करणे का महत्त्वाचं आहे आणि शिवाय कोणत्या बेसिसवरती किंवा कोणत्या आधारावरती ते वर्गीकरण केलं गेलेलं आहे। वर्गीकरण म्हणजे काय की प्राण्यांना एका स्पेसिफिक गटामध्ये टाकणे आणि आधार त्याला कोणाने दिलेला आहे, त्यांची रचना, अस्तित्व आणि उत्पत्ती। उत्पत्ती कशी झाली, त्यांची रचना कशी झाली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं अस्तित्व कसं ठरलं गेलं। इथून आपण याची सुरुवात करूया। बघा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे वर्गीकरणाचं, तर त्यांची ओळख पटली पाहिजे। आपण कुठल्या प्राण्याला जर का कुठल्या एका स्पेसिफिक वर्गीकरण त्याचं करतोय, एका स्पेसिफिक फायलम मध्ये जर का आपण इथे टाकतोय तर त्याची काय बनताय, ओळख बनताय, त्याचं एक दुसऱ्यासोबत असलेलं त्यांचं नातं आणि मग त्यांची झालेली उत्क्रांती। उत्क्रांतीच म्हणजे इव्होल्यूशन कसं झालं हे पण आपल्याला वर्गीकरणाद्वारे कळून जातं। पुढे बघूया आपण। बघा आता क्लासिफाय तर केलं गेलं, पण क्लासिफाय करायला लेवल्स कोणत्या कोणत्या पाहायला गेला तर किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीसीज। ही ऑर्डर आपल्याला मात्र लक्षात ठेवायची। ही ऑर्डर लक्षात बऱ्याचदा राहत नाही किंवा चुकवला जातो आपल्याच्याने। किंगडमच्या जागी आपण फायलम असं वाटतं, फायलम वरती होतं किंगडम खाली होतं, तर याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे। बघा लक्षात घ्यायचं असलं तर किंगडम जे आहे याला किंग, पीएच जे आहे याला फिलिप्स, क्लासला कॅन, ऑर्डर, फॅमिलीला फॉर घ्यायचं, जीनसला गुड आणि स्पीसीजला सूप। असं करून तुम्हाला लक्षात ठेवू शकता। म्हणजे काय, किंग, फिलिप्स, कॅन, ऑर्डर, फॉर, गुड, सूप। असं जर का तुम्ही लक्षात ठेवलं तर चुकायचे चान्स अगदी कमी होऊन जातात, कारण की किंग, फिलिप्सचा पीएचला फायलम तुम्ही लक्षात घेऊ शकता। म्हणून असं याला लक्षात ठेवायचं, काय, किंग, फिलिप्स, कॅन, ऑर्डर, फॉर, गुड, सूप असं म्हणून तुम्ही याला लक्षात ठेवायचे। ही एक काय झाली, छोटीशी ट्रिक झाली याला लक्षात ठेवायची। प्रश्न मात्र यावर पण येतो, सिक्वेन्स वरती आयोग बऱ्याचदा प्रश्न हे विचारत असतो। बघा पुढे काय घेऊया तर महत्त्वाचे आधार आपण इथे शिकून घेऊया। म्हणजे जेव्हा आपण एका फायलमला स्टडी करू तेव्हा तुम्हाला याचा एक कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे एक पॉइंट तुम्हाला इथे समजून जाईल की कोणत्या आधारावरती आपण क्लासिफाय केलं गेलेलं आहे हे तरी आपल्याला समजावतील। बघा सगळ्यात पहिले तर बॉडीचं ऑर्गनायझेशन सेल्युलर कोणामध्ये आलं होतं, पोरिफेरामध्ये। टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन हे निडेरियामध्ये आलं होतं। ऑर्गन प्लॅटिहेल्मिंथिस आणि ऑर्गन सिस्टीम कॉर्डेट्स। ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम मधला फरक सांगते मी तुम्हाला। बघा सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम। सेल एकत्र असलं, एक जर का सेल आपण त्याला सेल म्हणतो, सेल जर का एकत्रित झाला तर त्याला टिश्यू असं म्हटलं जाते। मग टिश्यू जर का एकत्रित आलं तो काय बनतो, ऑर्गन बनतो आणि खूप सारे ऑर्गन मिळून एक ऑर्गन सिस्टीम बनते। ऑर्गनच्या सिस्टीमला एखाद जर का उदाहरणात्मक आपण घ्यायला गेलो तर डायजेस्टिव्ह सिस्टीम। ठीक आहे, असं करून सिस्टीम्स कुठून सुरुवात झाल्या होत्या तर कॉर्डेट पासनं, ऑर्गन्स प्लॅटिहेल्मिंथिस पासनं, टिश्यू निडेरिया आणि सेल्युलर परिफेरामधून सुरू झालं होतं। बघा मग सिमेट्रीवरती गोष्ट येते। सिमेट्री जर का पाहायला गेलो तर असिमेट्री कुठून होती, स्पॉन्जेस मध्ये असिमेट्री होती। असिमेट्रीमध्ये कसं की जेव्हा आपण त्याला दोन याच्यात त्याचं विभाजन करायला जातो तेव्हा एक इकडे कमी आणि एक इकडे जास्त किंवा त्याचं एकदम इक्वली ते लोक डिवाइड होत नाहीत, यांना काय म्हणतात, असिमेट्रिकल। ते कोण आहेत, स्पॉन्जेस आहेत। दुसरं आहे बायलॅटरल सिमेट्री, ते काही मायनॉरिटी फायलाज मध्ये होते। बायलॅटरल म्हणजे काय, बघा जर का एक बॉल आहे याला आपण इक्वली दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो, याला आपण काय म्हणतो, बायलॅटरल सिमेट्री। मग येतं रेडियल सिमेट्री। रेडियल सिमेट्री निडेरिया आणि इकायनोडर्माटामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते। बघा रेडियल सिमेट्रीचा सगळ्यात मोठा काय एक्झाम्पल आहे, जेलीफिश। कुठलंही वर्गीकरण असो, महत्त्वाचं म्हणजे काय आहे की त्याचे एक्झाम्पल।
एक्झाम्पल मी वनस्पतीचं जेव्हा आपण वर्गीकरण पाहिलं त्यामध्ये पण मी सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला एक्झाम्पल्सच सांगितले होते. तसंच प्राणींचं जेव्हा आपण वर्गीकरण करतो यामध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तिथले एक्झाम्पल्स. जेलीफिशचं आपण उदाहरण घेऊन रेडियल सिमेट्री जर का शिकायला गेलो तर कुठल्याही साईडला तुम्ही याला डिवाइड करा, मधून जेव्हा तुम्ही दोन्ही याला भाग देता, डायग्रामॅटिकली सांगितल्यापेक्षा जेव्हा तुम्ही मधून कुठल्याही याला तुम्ही तिथे डिवाइड करायला पाहता, कोणत्याही पॉईंटने जर का तुम्ही डिवाइड केलं तर सारखे भाग तिथे होतात. यालाच कुठली सिमेट्री म्हणतात? रेडियल सिमेट्री, जी कुठे आहे निडेरिया आणि इकायनोडर्माटामध्ये. मग आपण कशाच्या याच्यावरती? जर्म लेअरवरती. डिप्लोब्लास्टिक कुठून होती? निडेरियामध्ये. आणि ट्रिप्लोब्लास्टिक कुठे? अदर्स म्हणजे बाकीचे उरलेचे तर ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक मध्ये कोणते कोणते येतात? एक्टोडर्म आणि एंडोडर्म. जिथे फक्त एक्टो आणि एंडो अशा दोन जर्म लेयर्स आहेत त्याला काय म्हणतात? डिप्लोब्लास्टिक. ते कोणामध्ये आहे? निडेरियामध्ये. ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये काय होते की एंडोडर्म, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मध्ये याचं काय असते? मध्ये काय असते? मिझोडर्म. म्हणजे कसं? एक्टो एंडो मधली असते ती मिझो. तुम्ही एम म्हणून मिडल म्हणून पण लक्षात घेऊ शकता. बघा ट्रिप्लोब्लास्टिक लेअर सी निडेरिया सोडून बाकीचे ट्रिप्लोब्लास्टिक पण लेअर असते. मग आपण येतो सिलोम वरती. बऱ्याचदा सिलोम कशात आहे, कशात सुडो सिलोम आणि कशात ट्रू सिलोम आहे असे प्रश्न आयोग विचारते. आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे, मुख्यतः कन्फ्युजिंग आहे. असिलोमेट्स कोण आहेत? जे पण फ्लॅट वॉर्म्सला आपण जातो ते काय? असिलोमेट आहे. जेव्हा आपण सुडो म्हणजेच आपण म्हणू शकतो की सुडो सिलोम कोणात आहे? निमॅटोडामध्ये आहे. म्हणजे आपण एकदम सुडो म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो की फक्त दाखवल्या जाणारी, ती रिअल सिलोम नाहीये, फक्त एक काहीतरी त्याचा भास असतो तो, म्हणजे सुडो म्हणजे नकली सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. मग येतं ट्रू सिलोम. ट्रू सिलोम कोणामध्ये आहे? ॲनिलिडापासून पुढे. जेव्हा आपण एक पूर्ण टेबल बघूया आपल्या लेक्चरच्या शेवटीला, तेव्हा त्या टेबलमध्ये आपल्याला लक्षात येईल की ट्रू सिलोम, सुडो सिलोम आणि असिलोमेट कुठे, कसे आणि काय डिवाइड झाला, तिथे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. बघा वर्गीकरण प्राण्यांचं असो किंवा वनस्पतीचं, महत्वाची गोष्ट काय आहे की त्याचे एक्झाम्पल्स आणि ते कसं मांडलं गेलेलं आहे. एकदा तुम्हाला याची मांडणी जरी का समजली तरी तुम्हाला हा अगदी सोपी वाटेल. ठीक आहे. बघा आता आपण बघूया एका चार्टद्वारे की कसं डिव्हायजन झालंय. बघा किंगडम काय आहे आपला? ॲनिमेलिया. आपण पाहिलं होतं किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. एक त्याची ट्रिक पण आपण घेतली होती. बघा किंगडम ॲनिमेलिया घेतल्यानंतर सब किंगडम काय येतात? नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट. म्हणजे पाठीचा कणा असणे आणि पाठीचा कणा नसले याच्यावरती आपण दोन्हीच्या डिवाइड केलेला आहे. तर बघा सब किंगडम जेव्हा आपण घेतो, पहिलं आपण घेतलं होतं नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स मध्ये कोणते कोणते फायलम आले होते? तर 10 फायलम आले होते. प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडेरिया, प्लेटिहेल्मिंथिस, एस्केल्मिंथिस, ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा असं आपण 10 याच्यात त्याचं विभाजन केलं होतं. पुढे जेव्हा आपण सब किंगडम कॉर्डेट्स मध्ये आलो तेव्हा त्याचा एक मुख्य फायलम ठरला कॉर्डेटा. कॉर्डेटाला आपण पुढे 3 याच्यात डिवाइड करण्यात आलं. कोणतं कोणतं? युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. तर युरोकॉर्डेटाला आपण एक सिंपल ठेवलं, सिफॅलोला एक सिंपल ठेवलं, पण वर्टिब्रेटाला आणखी सब फायलम पाडण्यात आले. ते म्हणजेच कुठले? सायक्लोस्टोमाटा, पायसेस, एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमेलिया. असं आणखी ते 6 ऑर्डर्स आपण पुढे सुद्धा टाकले. तर आता आपण एकेकाचा स्पेसिफिक स्टडी करू की पोरिफेरामध्ये कोणते ॲनिमल्स येतात, तसंच प्रोटोझोआमध्ये कुठले, निडेरियामधले कुठे, प्लेटिहेल्मिंथिस मधले कुठे. आणि बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का नीट ऐकलं तर तुमचं ऑलमोस्ट पूर्ण प्राण्यांचं जे वर्गीकरण आहे ते इथे आपण कव्हर करून घेऊयात. वर्गीकरण कुठलंही असो थोडं मात्र ते असतं कन्फ्युजिंग असतं, पण त्याचं जर का आपण थोडंसं ट्रिक्स किंवा एकदा लक्षात घेतलं की मग ते अगदी सोपी होऊन जातं. बघा आपल्याला हे मेजर फाईल आपल्याला शिकणे आहेत. पहिले तर वरते 10 आणि मग खालचं असलेलं कॉर्डेटा. कॉर्डेटाचे आपण सबटाइप्स पण पाहूया, महत्वाचं त्यातला वर्टिब्रेटा पण पाहूया आणि त्याचे पुढे सब फायलम्स पण पाहूया. सगळ्यात पहिले पोरिफेरापासून आपण सुरुवात करू. पोरिफेरा काय सांगतं? पोरस बॉडी, पोर
नावावरूनच त्याचं थोडंफार क्लिअर होते. बघा याचे वैशिष्ट्य म्हणजे काय, सगळ्यात प्रिमिटिव्ह आहेत, सगळ्यात आधी आलेले, सगळ्यात जुने म्हणजे कुठले आले रे, पोरिफेरा आले. ते काय आहेत, मल्टी सेल्युलर आहे. घेताना काय लक्षात ठेवायचं, नो टिश्यू लेवल ऑर्गन्स, टिश्यू लेवलला त्यांचा कोणत्याच ऑर्गनची सिस्टीम नाही. मग त्यांना कोणची सिमेट्री आहे, तर रेडियल सिमेट्री आहे. कोणत्या पण साईडला तुम्ही त्याला मधून जर का भाग दिला तर सारख्या ह्याच्यातच डिवाइड होतो. मग काय होते, त्यांचे कोलार सेल्स कोणत्या किंवा त्यांचं महत्वाचं सेल टाईप कुठला आहे, तर कोआनोसाइट्स आहे, त्याला कोलार सेल्स आपण असं म्हणतो. मग आपण जर का यांचं रिप्रोडक्शन किंवा प्रजनन पाहायला कसं होते, तर अलैंगिक जर का होतं तर ते बडिंगद्वारे होत आहे, आणि लैंगिक दोन्ही प्रकारे त्याचं होतं. लैंगिक कशाद्वारे होते, तर लार्वाद्वारे होते, आणि त्याला काय म्हणतात, एम्फिब्लास्टुला. त्याच्या लार्वाला काय म्हटलं जाते, एम्फिब्लास्टुला असे म्हटलं जाते. महत्वाची गोष्ट परत काय आहे, यामधील असलेले उदाहरणे काय आहेत, इथे तुम्हाला लक्षात येतं, स्पॉन्जिया, ल्युकोसोलिमिया. महत्वाचा म्हणजे याच्यातला आहे, महत्वाचं एक्झाम्पल म्हणजे काय आहे, सायकॉन सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. युप्लेक्टिला आणि ल्युकोसोलिनिया हे काय झाले याचे महत्वाचे एक्झाम्पल, जे मी तुम्हाला इथे पण मेन्शन केले आहेत. स्पॉन्जिला जी आहे, कुठे गेली आपली ही जी स्पॉन्जिया जी आहे, ही कोणती आहे, फ्रेश वॉटर आहे. काय आहे, फ्रेश वॉटर आहे. तेच जर का तुम्ही युसोफॉन्जिया बद्दल झालं तर ते कमर्शियल स्पॉन्ज, जो आपण स्पॉन्जेस यूज करतो त्यामध्ये पण यांचा उपयोग केला जातो. पुढे आपण बघूया निडेरिया घेताना बघा परत याचे वैशिष्ट्य घेऊया. डिप्लोब्लास्टिक आहे. मग टिश्यू लेवलची ऑर्गनायझेशन इथे आहे, आधी होती का, नव्हती. कोणती लेअर आली, डिप्लोब्लास्टिक आले इथे. मग काय म्हणतात त्याला, की दोन मुख्य स्वरूप आहे त्याचे. याच्यात दोन सेल्स आहेत, निडोसाइट्स आणि स्टिंग सेल्स. कशासाठी स्टिंग म्हणजे काय, की एक असं आकार थॉर्न सारखं असणे, हे कशासाठी, शिकार करायसाठी मात्र ते यूज करतात बघा. आणि यांच्या रिप्रोडक्शनचे दोन मुख्य प्रकार आहेत. कुठला आहे, पहिला तर पॉलिप आणि दुसरा मेड्युला. पॉलिप हा कशामध्ये मिळतो, हायड्रा, आणि मेड्युसा हा कुठे मिळतो, जेलीफिश मध्ये आपल्याला मिळत असतो. बघा पाचन संस्था जर का याची आपण पाहायला गेली ती गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी मध्ये असते. आणि बघा नर्वस सिस्टीम जर का आपण पाहिली ती नर्वच्या नेट मध्ये असते. आणि प्रजनन जर का करायला गेलं तर पॉलिप जर का असलं तर असेक्शुअल टाईपचं करेल, आणि मेड्युसा जर का असलं तर सेक्शुअल टाईपचं करेल. बघा असेक्शुअल पण कसं, असेक्शुअल पॉलिप आणि सेक्शुअल मेड्युला. पण असेक्शुअल कोणाच्या द्वारे, बडिंगच्या द्वारे केला जाईल. बघा परत आले याचे एक्झाम्पल्स. मात्र याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचं की निडेरिया हे आधीच वेगवेगळ्या क्लासमध्ये सुद्धा क्लासिफाय आहे. पहिले कुठलं, अँथोझोआ, सायकोप्झोआ, स्टोरोझोआ, क्युबोझोआ आणि हायड्रोझोआ. महत्वाचे एक्झाम्पल्स घेऊ आपण हायड्रोझोआचे. लक्षात ठेवताना इझी, हायड्रोझोआ, हायड्रा आणि ओबेलिया अतिशय महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं ओबेलिया कशामध्ये येतं, निडेरियामध्ये येतं. मग सायक्लोझोआ म्हणजे काय, ऑरेलिया. मग अँथोझोआ, कोरलसी आणि ॲनिमोन. बघा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की निडेरियावरती प्रश्न हे मात्र विचारल्या गेलेलेच आहे. एकदा आयोगाने प्रश्न ओबेलिया आणि एकदा ऑरेलिया या दोन्ही याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. इथे यांचं डायग्रामेटिक पण तुम्हाला रिप्रेझेंटेशन दिसतच आहे. डायग्राम्स कशा आहेत तर पुढे बघा, पुढे आपण कुठे आलो, टिनोफोरामध्ये आलो. टिनोफोराचे काय हे बघा, परत एक्झाम्पल्स कडे तुम्ही लक्ष द्या. टिनोफोरा काय म्हणते, वैशिष्ट्य काय आहेत की काय, कोंब प्लेट्स असतात. बघा तुम्हाला दिसतंय का, जे आपण बोलतो ते इथे एक्सप्रेस होत आहे का, कोंब प्लेट्स असतात याला. शिवाय बायोल्युमिनेसेन्स असतात, म्हणजे यांना काय प्रकाश हे पाळत असतात. मग यांच्यामध्ये कोणते सेल, आधी कुठली सेल पाहिली होती आपण, लक्षात घ्या, कोआनोसाइट्स, कोलार सेल्स पाहिली होती. कोलार सेल्स पासून आता आपण कुठली सेल बघतोय, कोलोब्लास्ट सेल पाहतोय. परत कोणती आहे, डिप्लोब्लास्टिक. आपण याच्या पहिले निडेरिया पण पाहिलं, निडेरिया पण काय होतं, डिप्लोब्लास्टिक होतं. मग फक्त सागरी म्हणजे काय, फक्त ओशन्स मध्ये किंवा पाण्यातच हे मिळतात आपल्याला. परत त्यातलं उदाहरण गेलं जातं काय, बिरोई, प्ल्युरोब्रँकिया, टिनोप्लाना
आणि हॉर्मिफोरा असे याचे काय आहेत 4 एक्झाम्पल्स आहेत. मग येतं प्लॅटीहेल्मिन्थिस. प्लॅटीहेल्मिन्थिसला लक्षात ठेवायचं पी आणि एफ असं लक्षात ठेव. प्लॅटीला म्हणताना प्रोनाउन्सिएशन चुकीचं गेलं तर फ्लॅटी, एफ लक्षात फ्लॅट लक्षात ठेवायचं, थोडंसं प्रोनाउन्सिएशनची चुकी घेऊन मग आपल्याला काय येईल लक्षात येईल की यांचं शरीर कसं असते अगदी फ्लॅट असं असते. मग असिलोमेट आहेत हे. ऑर्गनायझेशन कुठली आहे याच्यात ऑर्गन लेवलची ऑर्गनायझेशन आहे. आपण पहिलेच पाहिली होती की ऑर्गन सिस्टीम इथे आली होती, ऑर्गन लेवलची इथे ऑर्गनायझेशन आली. शरीर फ्लॅट आहे जे त्यांचं नावावरूनच ते लोक डिस्क्राईब करतात. बहुसंख्य परजीवी आहे त्याच्यात. मग पाचन अपूर्ण आहे. मग फ्लेम सेल्स इथे आहेत आणि ते कशासाठी यूज होतात एक्सक्रीशनसाठी इथे फ्लेम सेल्स आहेत. आणि लैंगिक आहेत हर्मोफ्रोडाईट आहेत. मग यांचे महत्वाचे उदाहरणे म्हणजे प्लॅनेरिया, टीनिया सोलियम आणि काय फॅसिकोला हेपॅटिका. फॅसिकोला हेपॅटिका अतिशय महत्वाचा आहे कारण की त्याला लिव्हर फ्लूक असे म्हणतात. टीनिया सोलियम म्हणजे टेपवॉर्म आणि प्लॅनेरिया जे ते फ्री लिव्हिंग आहे. बघा हा आहे आपला प्लॅनेरिया, हा आपला इकायनोकोकस आणि हा फॅसिक्युला. ठीक आहे. फॅसिक्युलिया हेपॅटिका याला लिव्हर फ्लूक असे म्हणतात. काय म्हटलं जाते याला लिव्हर फ्लूक. हे तुम्ही मात्र एकदा लक्षात ठेवा की कशाचं नाव काय प्लॅनेरिया फ्री लिव्हिंग आहे, फॅसिकोलिया हेपॅटिका काय आहे लिव्हर फ्लूक आहे. पुढे आपण आलो निमॅटोड्स कडे. निमॅटोड्स काय म्हणतात त्यांची वैशिष्ट्य काय इथं सुडोसिलोमेट आला. आधी आपण असिलोमेट पाहिला, इथे काय आला सिडोसिलोमेट आला. शरीर कसं आहे गोलाकार आहे. निमॅटोड शरीर गोलाकार. बघा तुम्हाला इथे गोलाकार शरीर दिसतच आहे. प्रत्येकाच्या डायग्राम कडे लक्ष द्या. डायग्रामच तुम्हाला त्यांचे अर्धे वैशिष्ट्य सांगत असते. पुढचे काय शेवटी टोकदार आहे. जर का बघा तुम्हाला इथेच सांगतो जरी का यांचं इथे जर का हे कसे असले गोलाकार असते तर यांचा शेवट काय असतो हा टिप जी आहे त्यांची ती काय असते टोकदार टॅपरिंग असते थोडीशी. मग इथे बघा पाचन संस्था इथे काय झाली पूर्ण झाली. शिवाय याचे उदाहरणे काय दिले गेले एस्केरिसिस, अँक्लास्टोमा आणि वाउचेरिया. हे याचे वाउचेरिया याच्यातला एस्केरिस ल्युम्ब्रिकॉन्स हा अतिशय महत्वाचा आहे. एस्केरिस ल्युम्ब्रिकॉइड्स आणि वाउचेरिया याला तुम्ही मात्र लक्षात ठेवा. आणि वाउचेरिया हा राऊंड वर्म म्हणजेच निमॅटोड्स मध्ये ते शरीर गोलाकार आहे आणि शेवटी टोक काय आहे टॅपरिंग आहे. हे गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची. सुरुवात इथे काय आहे इथे काय आहे सुडोसिलोम आहे. सिलोमचे पण तुम्हाला प्रकार लक्षात ठेवायचे कारण की सिलोम वरती मात्र प्रश्न हा येतो. मग आपण आलो आता ॲनिलिडा. ॲनिलिडा काय म्हणत असतं बघा डायग्राम सांगतो तुम्हाला. सेगमेंटेड बॉडी इथे आहे. सेगमेंट्स तुम्हाला ओळखायलाच येतात. डायग्रामच तुम्हाला सेगमेंट्स सांगत आहे म्हणजे ते सेगमेंटेड बॉडी असेल. बघा ज्याला आपण मेटामेरिझम म्हणतो डायग्रामच सांगते की सेगमेंट्स आहेत. पुढे काय म्हणतो बघा याच्या पूर्वी कुठलं सिलोम होतं सुडोसिलोम. इथे काय आलं ट्रू सिलोम. रक्तभिसरण संस्था काय झाली होती पुढे पूर्ण होती का नाही. पचन संस्था मात्र पूर्ण होऊन गेली होती पण इथं रक्तभिसरण संस्था कशी झाली बंद झाली. उघडी रक्तभिसरण संस्था होती का तर नाही इथे काय झाली बंद. मग श्वसन जर का जे करायला लागले रेस्पायरेशन ते कशाद्वारे करायला लागले यांच्या त्वचेच्या स्किन थ्रू यांचं काय व्हायला लागलं रेस्पायरेशन व्हायला लागलं. पुढे एक्सक्रीशनसाठी त्यांनी कोणतं यूज केलं नेफ्रिडिया म्हणजे ते वेस्ट जे होते त्यांचे ते एक्सक्रीट कशाने करत होते नेफ्रिडियाने करत होते. बघा याचे महत्वाचे उदाहरण म्हणजे अर्थवॉर्म, लीच आणि रेरेसिस. लीच बघा ब्लड सकिंग असतं आपल्यामधलं ब्लड ते सक करतं आणि त्याच्यावर काय करतं त्यांचं पोट त्यांचं अन्नच म्हणजे रक्त हे आहे. बघा अर्थवॉर्म म्हणजे फेरिटिमा हा काय आपला हेरिओडिना म्हणजे काय आहे लीच आणि नेरेसिस म्हणजे काय आहे जे मराईन आहे. हे काय मराईन आहे. याचे अगदी छोटे छोटे पॉइंट्स मी ते मेन्शन केले जेणेकरून जे तुम्हाला महत्वाचं आहे तेच मी तुम्हाला इथे फास्ट मध्ये सांगत आहे. पुढे आपलं काय आलं ऑर्थ्रोपोडा. ऑर्थ्रोपोडाची सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे सगळ्यात मोठा फायलम आहे. सगळ्यात मोठा फायलम आहे हे गोष्ट परत परत लक्षात ठेवा. सगळ्यात मोठा फायलम जेव्हाही तुम्हाला विचारला जाईल तो मात्र कुठला आहे ऑर्थ्रोपोडा आहे. बघा वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात पहिलं
काय सर्वात मोठा? मग एक्झोस्केलेटन आहे, म्हणजे बाहेरची जी बाजू आहे ती काय असते, कडकसर असते. मग ओपन हिमोसिलिक ब्लड सिस्टीम इथे काय झाली, ओपन झाली. आधी काय होती, क्लोज्ड सांगितलं गेलेली होती. जॉईंट अपेंडेजेस म्हणजे जे पण त्यांचे पाय आहेत ते काय आहेत, जॉईंट आहेत. मग रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय ऑर्गन्स, रेस्पिरेटरी सिस्टीम पूर्ण व्हायला लागली. आधी जी होती ते कशाद्वारे रेस्पायर करत होते, आपल्या स्किनद्वारे करत होते. ज्याचं आपण एक्झाम्पल अर्थवॉर्म घेतलं, लीच घेतलं. बघा कशाद्वारे करतात आता, ट्रॅकिया झालं, बुकलंग्स झाले आणि गिल्स झाले. गिल्स, बुकलंग्स आणि ट्रॅकिया झाला. बघा आता सेन्सरी म्हणजे नर्वस सिस्टीम कडे आपण येऊया. त्यांच्यामध्ये काय आहे, अँटीना आहे, कंपाऊंड आईज आहेत. बघा तुम्हाला इथेच दिसून येतात, हे यांचे अँटीना आहेत. बघा क्रॅब, इथे त्याचं एक्झाम्पल दिलंय, ज्याला आपण ब्रँक्युरा म्हणतो. त्याच्यावर तुम्हाला काय एक्झोस्केलेटन दिसत आहे. जॉईंट अपेंडेजेस तुम्हाला पेरिप्लॅनेटा म्हणजेच कॉक्रोच मध्ये दिसतं. जेवढे मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगत आहे सगळे हे त्याचे डायग्राम किंवा त्याचे जे एक्झाम्पल आहे त्याला काय करताय, एक्सप्लेन करत आहे आपल्याला. पुढे बघा क्रिटेशियस, बघा ठीक आहे. मेटामॉर्फोसिस इन मेनी, मेटामॉर्फोसिस म्हणजे सेगमेंटेड बॉडी आहे. बघा तुम्हाला सेगमेंट्स दिसते, पेरिपेटस मध्ये दिसतच आहेत. ठीक आहे. महत्वाचे क्लासेस 3 क्लासेसमध्ये डिफाईन आहे, इन्सेक्टा, क्रस्टेशिया आणि ॲराकेनिडा. बघा इन्सेक्टामध्ये कोणते, ते कॉक्रोच आणि बटरफ्लाय. इन्सेक्टा, क्रस्टेशियामध्ये क्रॅब आणि प्रॉन्स जे येतात म्हणजे त्याला एक्झोस्केलेटन आहे तिथे. ॲरकॅनियामध्ये स्पायडर आणि काय ते स्कॉर्पियॉन, म्हणजेच काय स्पायडर म्हणजे आपली हे ॲरानिया आणि स्कॉर्पियॉन म्हणजे काय विंचू. ठीक आहे. तर ह्या कशा देतात, फायलम ऑर्थ्रोपोडा. ऑर्थ्रोपोडामध्ये लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झोस्केलेटन. दुसरी गोष्ट म्हणजे की जॉईंट अपेंडेजेस, अँटीना, कंपाऊंड आईज आणि सगळ्यात मोठा असलेला फायलम. 3 याच्यात डिवाइड होतो. कोणता, इन्सेक्टा, क्रस्टेशिया आणि ॲराकिनिडा. पुढे घ्यायला गेलो तर मग काय, तो मोल्युस्का. मोल्युस्का काय म्हणतात, वैशिष्ट्य काय, दुसरा नंबरचा सगळ्यात मोठा फायलम. पहिला ऑर्थ्रोपोडा, दुसरा मोल्युस्का. मोल्युस्कामध्ये काय असते, सॉफ्ट बॉडी असते. अगदी त्यांची बॉडी जी असते ती आपल्याला काय लागते, सॉफ्ट अशी लागते. मग मॅन्टल म्हणजेच शेलमध्ये राहतात. त्यांना बाहेरी कवच असं असते. बघा बाहेरी कवच म्हटल्यावर तुम्हाला लगेच त्यांचं एक्झाम्पल समजलं असेल, गोगल गाय, स्नेल ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. मॉस्क्युलर फीट्स आहेत त्यांना. काय आहे, फीडिंग ऑर्गन काय, रेड्युला त्यांचं सकिंग किंवा फीडिंग ऑर्गन आपल्याला म्हणता येईल. सिलोम, हिमोसील आहे त्यामध्ये. आणि रेस्पिरेशन आता कशाद्वारे केल्या जात आहे, गिल्सद्वारे केल्या जात आहे. उदाहरणं काय आलं याच्यात, सिपिया, युनिओ, ॲकॅन्थिया, लॉलिगो आणि ऑक्टोपस. ठीक आहे. मग आपण आलो इकायनोडर्माटामध्ये. इकायनोडर्माटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, फक्त सागरी आहेत, हे फक्त पाण्यातच आपल्याला मिळतील. दुसरी गोष्ट, जर का ते अडल्ट असले तर ते कोणत्या टाईपची सिमेट्री शो करतात, तर रेडियल. आणि ते जर का लार्वामध्ये असते तर बायलॅटरल. रेडियलमध्ये इथलं महत्वाचे मी तुम्हाला इथे सांगितले, स्टारफिश. ठीक आहे. स्टारफिश कशाद्वारे करते, एंडोस्केलेटन, आतमधल्या साईडला त्याचं स्केलेटन आहे, हे पण आपल्याला इथे लक्षात आलं. आणि याचे उदाहरणं ॲस्टेरियास, इकॅन्डस आणि क्युकुमॅरिया. बघा एखाद्या वेळेस स्टारफिश पण म्हटलं जाईल, पण एखाद्या वेळेस पेपरमध्ये ॲस्टेरियास पण येऊ शकते. यालाच आपण काय म्हणतो, स्टारफिश पण म्हणतो. सी अर्चिन, ब्राईट स्टार, असे आणखी पण आहेत, ज्याला इकायनस पण म्हटलं जातं. क्युकुमॅरिया पण आपण इथे म्हणू शकतो. पुढचं आहे हेमिकॉर्डेटा. बघा वैशिष्ट्य, कॉर्डेट्स म्हणजे काय, कवचधारी. कॉर्डेट्स म्हणजे काय, तर कवचधारी. आणि हेमी म्हणजे अर्धवट, म्हणजे काय, अर्ध कवचधारी यांना आपण म्हणतो. दुसरं काय, यांच्यामध्ये 3 याच्यात बॉडी डिवाइड असते, प्रोबोसिस, ट्रंक, कोलार आणि ट्रंक, अशा 3 याच्यात. गिल जे आहे ती गिल स्लिट्स प्रेझेंट आहे तिथे. आणि परत हे काय, सागरी आहे. महत्वाचं उदाहरण म्हणजे काय, बलेनोग्लॉसस. बलेनोग्लॉसस आणि सॅकलोग्लॉसस. ग्लॉसस जर का आला तर हेमिकॉर्डेटाकडे तुम्ही जाऊ शकता. हे एक तुम्हाला छोटीशी ट्रिक होऊन जाते. ग्लॉसस जिथे येईल ते कुठे झालं, हेमिकॉर्डेटामध्ये जातील. पुढे बघा आता आपण आलो कुठे, फायलम कॉर्डेटामध्ये. फायलम कॉर्डेटामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, नोटोकॉटचं असलेलं प्रेझेंट.
असलेला प्रेझेन्स, ज्याला आपण म्हणतो प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हॉलो नर्व्हची जी कॉर्ड असते त्याला इथे हॉलो नर्व्ह कॉर्ड दिलेली आहे आणि गिल स्लिट्स इथे प्रेझेंट आहेत. हे 3 याचे अगदी महत्वाचे आहे. जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं 3 याच्यात हा डिवाइड होतो. कोणता? युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. बघा युरो आणि सिफॅलोचे आपण एक्झाम्पल पाहू, पण वर्टिब्रेटा पण पुढे आणखी डिवाइड झालेला ते पण आपण घेऊया. बघा युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा आपण एकाच्यात बघूया. आता युरोकॉर्डेटा काय म्हणतो, नोटोकॉर्ड फक्त लार्वामध्येच प्रेझेंट असतं. जेव्हा लार्वल स्टेजला असते तेव्हाच नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं आणि याचे एक्झाम्पल्स काय, सॅल्फा, डॉलोनियम, ऑइकोप्ल्युरिया, मॉलग्युला आणि एस्सिडिया. एस्किसिडिया पण म्हणतात, एस्किडिया पण म्हणतात, एस्सिडिया पण म्हणतात. मग आपण येतो सिफॅलोकॉर्डेटाकडे. सिफॅलोकॉर्डेटा काय म्हणतं, नोटोकॉर्ड जे असतं त्यांचं ते पूर्ण त्यांच्या आयुष्यभर असतं, म्हणजे थ्रू आउट द लाईफ असतं. आणि याचं उदाहरण काय, एम्फिऑक्सस म्हणजे काय, ब्रँकिओस्टोमा, हे याचं महत्वाचं उदाहरण आहे. याचं लक्षात ठेवायचे फक्त उदाहरणं. युरोकॉर्डेटा आला की एस्किडिया, म्हणजेच नोटोकॉर्ड हा फक्त लार्वलला असेल. जेव्हा तुम्ही सिफॅलोकडे येता, सिफॅलोकॉर्डमध्ये काय होते, नोटोकॉर्ड हा काय असते आयुष्यभर, म्हणजे आज जन्म तिथे असतो. पुढे आपण आता जाऊया वर्टिब्रेटाकडे. वर्टिब्रेटा आणखी त्याचे सबफायलम पाहूया. बघा वर्टिब्रेटा नावच सांगतं प्रेझेन्स ऑफ वर्टिबल कॉलम, नावच इथे आपल्याला गोष्टी स्पष्ट करताय. आणि जे नर्वस सिस्टीम आहे, जे आपलं ब्रेन आहे ते इथून काय होऊन जाते, डेव्हलप्ड होऊन जाते. अगदी वेल डेव्हलप नर्वस सिस्टीम आहे. एंडोस्केलेटन, क्लोज्ड सर्क्युलेशन म्हणजे रक्तभिसरण जी संस्था आहे ती बंद रक्तभिसरण संस्था आहे. आणि एक्सक्रीशन कशाद्वारे होत आहे, तर किडनीजद्वारे होत आहे. इथे तुम्हाला त्याचे 5 क्लासेस सुद्धा मी सांगते, फिशेस, एम्फिबियन्स, रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स. चे नावं वेगवेगळे, पायसेस वगैरे तुम्ही पुढे पाहाल, पण सिंपल याच्यात जर का गेला फिश, एम्फिबियन्स, रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स असं तुम्ही लक्षात ठेवायचं. पुढे आपण जाऊया पायसेस, ज्यालाच आपण फिश म्हणतो. बघा लक्षात ठेवायचे महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय, जे एक दुसऱ्यापासून जिथे बदल होईल त्या बदल झालेल्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. यामध्ये माझ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हार्ट मध्ये असलेले चेंबर्स. बघा पायसेस म्हटल्यावर फिशेस आले, फिश म्हटल्यावर लगेच तुमच्या डोक्यात येतं ॲक्वेटिक आहेत. मग गिल्स प्रेझेंट आहे, ऑफकोर्स ते रेस्पिरेशन गिल्सद्वारे करतील. फिन्स त्यांना आहे कशासाठी, लोकोमोशनसाठी, जे इथे तुम्हाला दिसतच आहेत. फिश कुठे आहे आपली, फिन्स आहेत इथे. मग कोल्ड ब्लडेड आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हार्ट जे आहे ते नुसतं 2 चेंबर्ड हार्ट आहे. ठीक आहे, इथे फक्त एक डायग्रामॅटिकली थोडं मी फिशेसचं टाकून दिलंय, फिश हे तुम्हाला हायलाईट व्हायला पाहिजे म्हणून. पण बघा हार्ट काय 2 चेंबर्ड आहे, म्हणजेच फक्त ऑरिकल आणि वेंट्रिकल असं 2 याच्यात हे डिवाइड होतं. नेहमी तुम्हाला हार्ट बॉक्सद्वारे शिकायचं, ऑरिकल वेंट्रिकल असं लक्षात ठेवायचं. तर याच्यात फक्त 2च चेंबर्स आहेत. चेंबरचा नंबर मात्र जो चेंज होईल तो मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा पुढे जाऊयात आपण. मग येतं एम्फिबिया. एम्फिबियामध्ये हार्ट किती चेंबर्स आहेत, तर 3 चेंबर्स आहे. परत वनस्पती आणि स्थल जीवन यांच्यामध्ये स्किन जी आहे ती मॉइस्ट असते, ओलसर राहत असते. लार्वा मध्ये गिल्स असतात, पण जेव्हा अडल्ट होऊन जातात तेव्हा त्यांना लंग्स येतात. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं किंवा एकदम लक्षात येणार उदाहरण म्हणजे कोणतं, फ्रॉग. 3 चेंबर्सचं हार्ट आहे. फ्रॉग झालं, टोड झालं, स्कॅमेंडल झालं, हे याचे सगळे उदाहरण आहेत. नेफ्ट पण येते, एक्झोलॉट पण येते. लक्षात ठेवायचं फक्त फ्रॉग आणि टोड. ठीक आहे, पुढे आपण येतो रेप्टिलिया. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे, जसा का स्नेक. ड्राय असते, त्यांची स्केली स्किन असते, ड्राय असते, कोल्ड ब्लडेड असतात, थंड रक्त असतं, लंग्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. बघा आणि क्लिओडोइक म्हणजे एग्स, क्लिओडोइक एग्स असतात. बघा तुम्ही पाहिलं असेल स्नेक काय करतं, एग्स ले करतं. हार्ट किती चेंबर आहे, 3 चेंबर यांचं काय आहे, हार्ट आहे. पण एक्सेप्शन जिथे असतं तिथे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. काय आहे याचं, 3 चेंबर्ड हार्ट आहे. पण काय एक्सेप्शन, क्रोकोडाइल्स. क्रोकोडाइल्स मध्ये किती चेंबर्स हार्ट आहे, 4 चेंबर्स आपल्या इथे हार्ट आहे. बघा जर का तुम्हाला असं विचारण्यात आलं कोणत्या क्वेश्चन मध्ये
की रेप्टिलियामध्ये 3 चेंबर्ड हार्ट असतं का, इज इट ट्रू, तर तुम्ही त्याला करेक्ट सेंटेन्स नाही म्हणू शकत, कारण की त्याला एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कोण आहे तिथे, क्रोकोडाईल, त्याला 4 चेंबर्ड हार्ट असतं. मग आपण येतो एव्सकडे, म्हणजे बर्ड्सकडे. बर्ड्समध्ये काय फिदर्स असतात, हॉलो बोन्स असतात. बोन्स जर का भरीव असते तर त्यांना उडायला किंवा उडान घ्यायला भारी गेलं असतं, भारी झाले असते ते, म्हणून ते हॉलो आहेत. वॉर्म ब्लडेड आहेत. मग 4 चेंबर्ड हार्ट इथून आपल्याला सुरुवात होतो. सुरुवात कुठे झाली 4 चेंबर्ड हार्टची, तर एव्स पासून सुरुवात झाली. मग एक्सलंट विजन. बघा तुम्ही, जर का आपण कुठला बर्ड पाहत असेल, तो जर का आकाशात उडत असेल तरी त्याला खाली त्याचा प्रे दिसत असतो. मग त्यांची विजन काय असते, अगदी स्ट्रॉंग असते. उदाहरण काय, पिकॉक, आपण डफ घेऊ शकतो, डक घेऊ शकतो, गूज घेऊ शकतो, पिजन घेऊ शकतो, स्पॅरोज घेऊ शकतो. मग तर खूप सारे उदाहरणं आहेत. पुढे घ्यायला गेलो तर आपलं काय, ते मॅमेलिया, मॅमल्स. मॅमल्स मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, मॅमल्स म्हणजे आपण पण हेअर आहेत, मॅमरी ग्लँड्स आहेत आपल्यामध्ये प्रेझेंट, स्वेट ग्लँड्स सुद्धा प्रेझेंट, आपण वॉर्म ब्लडेड आहोत. शिवाय हार्ट हे आपलं 4 चेंबर्ड आहे. एव्स पासून 4 चेंबर्ड हार्ट सुरुवात झाली. मग 7 वर्टिब्रल कॉलम आपल्याला आहे. आणि डायफ्राम, आपण डायफ्रामने काय करतो, आपलं श्वसन करतो. उदाहरण ह्युमन, काऊ, डॉग, डॉल्फिन, बॅट, वेल, लॉयन, टायगर, हे सगळं आपण याच्यात लक्षात ठेवू शकतो. पुढे बघा, छोटे छोटे 1-2 वन लाइनर आहेत जे आपण पहिले घेतलेले नाही आहेत. ॲनिमल किंगडम मध्ये किती फाईल आहेत, 11. पहिले 10 आणि शेवटचं कॉर्डेटल आपण 11 पकडू. त्याचे जे खालचे सब फायलम आहे त्यांना आपण कन्सिडर करत नाही. 11 मेजर फायलाच आपण लक्षात घेतो. लार्जेस्ट जो आहे तो ऑर्थ्रोपोड आहे. सेकंड लार्जेस्ट मॉल्युस्का आहे. सगळ्यात इव्हॉल्व झालेले आहेत मॅमेलिया. मग डिप्लोब्लास्टिक निडेरिया पासून आणि सिलोमचं जे इव्हॉल्युशन आहे, जे सिलोम जो बदलत गेला, त्याची जी उत्क्रांती झाली ती कुठून झाली, ॲनिलिडा पासनं सुरुवात झाली. बघा, उत्क्रांती कुठनं सुरुवात झाली, ॲनिलिडा पासनं. हे गोष्ट एकदम ठामपणे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, हा तुम्हाला जो चार्ट आहे, हा जो टेबल आहे, हा अगदी महत्वाचा आहे. बघा, याला कसं लक्षात ठेवायचं. हा टेबल जरी तुम्ही लक्षात ठेवू शकलास तरी तुम्हाला होऊन जाईल. बघा, इथे तुमचे सगळे फायलम दिलेले आहेत. पहिलं काय आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आपण एकामागे एक जाऊया. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, पोरिफेरा सेल्युलर, मग कुठे सिलेंड्रिटा आणि टिनोफोरा, म्हणजे निडेरिया आणि टिनोफोरा मध्ये काय झाले, टिश्यू लेवल. मग ऑर्गन सिस्टीम, मग फक्त ऑर्गन आली प्लेटियल मेंथिस मध्ये, फक्त ऑर्गन. उरलेले जेवढे होते तिथे काय आली, ऑर्गन सिस्टीम आली. पहिल्या 2 याच्यात काय आली, पहिल्या एका याच्यात सेल्युलर आली, मग 2 याच्यात टिश्यू आली, आणि मग 2 याच्यात ऑर्गन आली, मग खाली सगळे काय झाले, ऑर्गन सिस्टीम झाले. मग काय झाले, सगळे ऑर्गन सिस्टीम मध्ये पकडले गेले. पुढे आपण येतो सिमेट्रीवर. पहिल्या याच्यात वेरियस सिमेट्री होती, पण मग 2 याच्यात म्हणजे परत निडेरिया आणि टिनोफोरा मध्ये रेडियल सिमेट्री, मग सगळीकडे बायलॅटरल. पण आणखी एका जागी मध्येच रेडियल सिमेट्री पाहण्यात आली, म्हणजे ती कोणात, इकायनोडर्माटा. म्हणजे एक्सेप्शन कुठे आलं, इकायनोडर्माटा मध्ये. बघा, सिलोम जे आहे ते पहिल्या 4 याच्यात, म्हणजे पोरिफेरा, सिलेंड्रिटा, टिनोफोरा, प्लेटियल मेंथिस आणि प्लेटियल मेंथिस पर्यंत ऍब्सेंट होतं. मग एकच दा सिडोसिलोम आला आणि बाकी सगळे सिलोमेट्स आले. बघा, एकचदा जेव्हा सिलोम हे आलं, सुडोसिलोम आलं, ते कुठे आलं, एस्केल मेंथिस मध्ये. एस्केल मेंथिस मध्ये काय, सुडोसिलोम आले. एकोणता एक आहे जो त्यामध्ये एस्केल मेंथिस मध्ये जे पण त्याचे एक्झाम्पल आहेत ते कशात आले, सुडोसिलोम मध्ये आले. मग येते आपलं सेगमेंटेशन. सेगमेंटेशन कुठून सुरुवात झालं, बघा, सेगमेंटेशन सगळ्याच्या ऍब्सेंट होतं. सुरुवात कुठून झाली, ॲनिलिडा पासून. ॲनिलिडा पासून आणखी कशाची तरी सुरुवात झालेली आहे. कशाची, तर उत्क्रांतीची. कशाच्या उत्क्रांतीची सुरुवात झालेली आहे, तर सिलोमच्या इव्हॉल्युशनची. कारण बघा, कारण की इथूनच सुडोसिलोम काय झाला, संपला. ॲनिलिडा पासूनच एक ट्रू सिलोम म्हणजे खरा सिलोम, ती काय इथून सुरुवात झाली. मग आपण येतो डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती. म्हणजेच काय, कुठून सुरुवात झाली, कुठून काय, पचन संस्था आपली सगळ्यात पहिले पोरिफेरामध्ये तर ऍब्सेंटच होती. मग निडेरिया, टिनोफोरा आणि प्लेटियल मेंथिस पर्यंत इनकम्प्लीट होती. मग सगळीकडे काय झाली, ती कंप्लीट झाली.
म्हणजे सुरुवात कुठून झाली कंप्लीटची? एस्केलमेंथिस पासून. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम एस्केलमेंथिस पासून सुरू झाली. मग आपण येऊ सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्तभिसरण संस्था. बघा सगळ्या याच्यात एब्सेंट होती. प्रेझेन्स कुठून सुरुवात झाली? ॲनिलिडा. ॲनिलिडा पासून कशाची उत्क्रांती झाली वापस? आता सर्क्युलेटरी सिस्टीमची सुद्धा इथे उत्क्रांती झाली. मग आलो आपण रेस्पिरेटरी सिस्टीमवर. रेस्पिरेटरी सिस्टीम सुद्धा ॲनिलिडापर्यंत नव्हती. ॲनिलिडापर्यंत नव्हती, पण याच्यात का ती सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट होती आणि सेगमेंटेशन पण होतं. पण जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती ऑर्थ्रोपोडापासून सुरू झाली. मग याचे काही एक डिस्टिंक्टिव्ह एक्झाम्पल्स आहेत जे आपण पूर्वीच घेतलेले आहेत. त्याला परत असेल तुम्ही एकदा याला पाहून घ्या, एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे बघून घ्या. पण बाकी ठिकाणी आपल्याला काय दिसलं? प्रेझेन्स आणि ॲब्सेन्स आपण पाहिलं. हे तुम्ही एक छोटासा चार्ट बनवून सुद्धा ए बी आणि पी असं करून, जिथे प्रेझेंट आहे तिथे पी लिहून ठेवा, जिथे ॲब्सेंट आहे तिथे ए बी करून ठेवा. अशाने सुद्धा तुमचं लक्षात राहील. आणि अशाच जर का तुम्हाला ट्रिक्स, वन लाइनर्स आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला PYQ सगळे जर का वन लाइनर्स मध्ये पाहिजे असतील तर सगळ्यात महत्वाची बुक म्हणजे कुठली? आपली PYQ क्रक्स, ज्या 2011 पासून ते 2025 पर्यंतचे सगळे PYQs वन लाइनर स्वरूपात दिले. PYQs आपण काय करतो? प्रश्न आणि त्याचे नुसतं एक्सप्लेनेशन पाहत असतो सगळ्या पुस्तकांमध्ये, पण नुसतं प्रश्न आणि त्याचे एक्सप्लेनेशन नव्हे तर याचं आणखी थोडंसं ब्रॉड एक्सप्लेनेशन वन लाइनर स्वरूपात आपल्याला कुठलं बुक पुस्तक देते? PYQ क्रक्स. तर ज्याला पण PYQs एका वन लाइनर स्वरूपात पाहिले असतील तर तुम्ही या पुस्तकाद्वारे जा आणि बघा. या पुस्तकात नुसतं एकच नव्हे तर किती साऱ्या वेगवेगळ्या जे आपले एक्झाम्स होत्या सगळ्यांचे दिलेले आहेत आणि सगळे याच्यात सब्जेक्ट्स आहेत. बघा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आपले इथे 950 प्रश्न असे तुम्ही प्रश्नाचा क्रमांक सुद्धा पाहू शकता आणि कुठल्या परीक्षेमध्ये यामधले प्रश्नांचे आपण इथे इन्क्लूड केले ते पण बघू शकता. चला आता आपण जाऊया आपल्या PYQs कडे. आता आपण इथे घेऊया आपले PYQs. तर आपले PYQs काय म्हणतात? आयोगाने कसे प्रश्न विचारले गेले बघा. पहिला काय की द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर ऑफ मॅमल्स. मॅमल्सचे आपल्याला करेक्ट कॅरेक्टर्स पाहायचे होते. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. यामध्ये आपल्याला काय पाहिजे होतं? बरोबर आहेत, बरोबर विधाने. बघा या गोष्टीला नेहमी तुम्ही पेनने तिथे हायलाइट करत जा. बरोबर उदाहरणे आपल्याला पाहिजेत. आणि आपल्याला कोणाचे पाहिजे? मॅमल्स. मी पाहिलं मॅमल्स आपण घेतलं होतं. हेअर्स आहेत, प्रेझेन्स ऑफ हेअर्स, बॉडी आहेत. 3 चेंबर्ड हार्ट आपल्याकडे आहे का? नाही. मॅमल्स मध्ये 4 चेंबर्ड हार्ट असतं, म्हणजे हे चुकीचं आहे. 4 चेंबर्ड हार्ट असतं. मग मादींमध्ये सस्तन ग्रंथी असतात म्हणजे मॅमरी ग्लँड असतात, तर हे अगदी बरोबर आहे. आणि काही सस्तन प्राणी ही अंडी घालतात. बघा काही विचारलेलं आहे. सगळेच सस्तन प्राणी जर का अंडी घालतात असा प्रश्न असता तर हे चुकीचं असतं. पण काही इथे एक्सेप्शन आहे. प्लॅटिलम्स हे फायलप्लस इथे काय आहे? एक्सेप्शन दिलाय, म्हणून हे पण अगदी बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन तुमचं काय बरोबर येईल? ऑप्शन नंबर 4 A, C आणि D. हा प्रश्न अगदी 2024 मध्ये विचारला गेला होता. तर असेच प्रश्न तुम्हाला पुढे पण विचारले जातील याची दाट शक्यता आहे. म्हणून कॅरेक्टर्स तुम्ही लक्षात ठेवा. पुढे सुद्धा 2024 मध्येच आणखी एक अशाच प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता, फक्त पायसेस वरती विचारला गेला होता. पायसेस म्हटलं की काय लक्षात ठेवायचं? फिश. फिश म्हटलं की ते काय असं यांच्याबद्दल सुद्धा काय कसे बरोबर आपल्याला पाहिजे होतं की बरोबर कोणत्यात काय इन्क्लूड करतात. कम्प्लिटली इन ॲक्वॅटिक लाईफ म्हणजे पूर्णतः पाण्यात असतात. तर हो फिशेस, बाहेर आपण त्यांना काढू नाही शकत. हृदयाचे 3 कप्पे असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं हृदयांच्या कप्प्यांवरती लक्षात ठेवा. हृदयाचे 3 नाही तर 2 कप्पे असतात. नुसतं 2 कप्प्याचं म्हणजे हे तर चुकलेलं आहे. मग ते शीतल रक्ताचे प्राणी असं कोल्ड ब्लडेड असतात तर येस. त्यांच्या शरीरावर खवले असतात तर येस. स्केल्स प्रेझेंट आहे. तुम्ही जेव्हा फिश बघाल तुम्हाला असे त्यावरती स्केल्स दिसतील. थोडं डायग्रामॅटिकली पाहायला गेलात तर म्हणजे हे पण अगदी बरोबर आहे. चुकीचं फक्त आहे ब किंवा बी ज्याला म्हणू शकतो. बरोबर काय? A, C आणि D. कुठे आहे आपलं? ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला A, C आणि D काय केलेला आहे? दिलेला आहे आयोगाने. पुढे आपला प्रश्न काय म्हणतो? कशावरती आलेला आहे?
मॅच द पेअर्स. बघा सिंपल गोष्ट आहे. लीच बघा मागेच मी तुम्हाला पहिलाच जो तुमचा प्रश्न केला त्यामध्ये सांगितलं एक्सेप्शन काय, प्लॅटिपस. एक्सेप्शन सांगितलं होतं मी तुम्हाला. कशाचं एक्सेप्शन सांगितलं होतं मी तुम्हाला? एग लेइंग. सगळे सस्तन प्राणी हे अंडी घालतात. असं जर का असतं ते चुकीचं असतं. काही एक्सेप्शन आहे, तर एक्सेप्शन काय ह्याच्यात? प्लॅटिपस. जर काय हे लक्षात गेलं एग लेइंग म्हणजे बीचं 4 हे तर इथेच लगेच तुमच्या लक्षात येतं. मग बघा कुठे आहे ऑप्शन. ऑप्शन सोबत जर आपण बघूया बी इज 4. B4 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणजे 1 आणि 2 तर इथेच गेलं. 1 आणि 2 तर इथेच गेलं. लीच बद्दल आपण काय शिकलो? लीच बद्दल आपण काय शिकलो? काय ब्लड सकिंग आहे. स्कॅमेंडर जर का आपण आलो तर ते काय आहे? स्कॅमेंडर काय? पॉलिक्युओथर्मल आहेत. म्हणजे त्यांचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते बदलत राहत असतं. म्हणजे ते काय? पॉलिक्युओथर्मल. लीच जी आहे ती सॅग्युवोरस आहे. म्हणजेच ते त्यांचं अन्न काय? रक्त आहे. जेव्हा आपण लीच येतं त्या आपल्या बॉडीवर जर का लीच आली ती काय करतं? पूर्ण रक्त काय करतं? शोषून घेतं, ओढून घेतं. मग पॅरामोशियम काय? असिमेट्रिकल आहे. बघा कुठलं ऑप्शन सांगतं हे? लीच सेकंड म्हणजे 3चं 2. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 काय? अगदी बरोबर आहे. असं तुम्ही काय करू शकता? अशा प्रकारे लगेच जर का तुम्हाला क्विकली सॉल्व्ह करायचं आहे, जे उत्तर पहिले नसू शकतात त्यांना बाहेर काढून टाकायचं. मग फक्त आपण 1 किंवा 2 मध्ये एक जर का आपल्याला कन्फर्म असलं एकच बारे आपण खेळतो. पण जर का 50-50 असलं तर आपण काय करायचं? पहिले डिवाइड करून घ्यायचं की हे तर अजिबात नसू शकते. जसं मी केलं 1 आणि 3 तर हे तर अगदी अजिबातच नसू शकते. म्हणजे आपल्याला फक्त 2 आणि 4 मध्येच बघायचं आहे. सॅगिवोरसचा अर्थ लक्षात ठेवा म्हणजे ब्लड सकिंग किंवा रक्त शोषून घेणारं. पुढे आपण घेऊया की काय काही एक स्टेटमेंट दिले ते ॲनिमल्स बद्दल बरोबर आहे का ते आपल्याला पाहायचं होतं. काय म्हणतं? ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. हे बरोबर आहे का? तर हो. ऑल बर्ड्स फ्लाय इन द एअर. नाही. सगळे जे बर्ड्स आहेत ते आकाशात उडत नाहीत. काही ऑस्ट्रिच, पेंग्विन हे काय झाले? याचे एक्सेप्शन झाले. म्हणजे हे चुकीचं आहे. ऑल इन्सेक्ट्स आर पॅरासाइट्स. सगळे इन्सेक्ट्स हे पॅरासाइट नसू शकतात. म्हणजे हे पण चुकीचं. ऑल मोलस्क बिअर शेल्स. आपण पाहिलं एक्झाम्पल सुद्धा घेतले. सगळ्यांना शेल होतं का? तर नाही, सगळ्यांना शेल नव्हतं. म्हणजे हे पण चुकीचं आहे. फक्त 1 म्हणजे ए म्हणजेच ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. म्हणजे ज्यांना मध्ये वर्टिब्रल कॉलम आहे ते सगळे कॉर्डेट्स आहेत. कारण की कॉर्डेटाला आपण 3 याच्यात डिवाइड केलं होतं. सिफेलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. म्हणजे हे अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीत संघटित काढतात? म्हणजे ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग. कुठे आहे ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन? परत तुम्ही आपल्या चार्टकडे जा. चार्ट काय म्हणतो? प्लॅटिहेल्मिंथिस. काय म्हणतो? प्लॅटिहेल्मिंथिस. म्हणजेच ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन तुम्हाला कुठे मिळेल? तर प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये मिळेल. सुडो फक्त एकाच याच्यात आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढे बघा. पुढे आणखी एक क्वेश्चन आला होता. रेप्टिलियन. रेप्टिलियन्स म्हणजे सरपटणारे. सरपटणारे म्हटलं की आपण लक्षात घेतो लगेच स्नेक, लिझार्ड, पाल ज्याला आपण म्हणतो, लॉरिस आणि फ्रॉग. म्हणजे ए. टर्टल सरपटणारा आपण किंवा याच्यात बघा स्लॅमेंडर नसू शकतो, क्रोकोडाईल पण नाही आहेत. इथे फ्रॉग आला, हा पण झालं. टोराटारा पण आला, हे पण इथे नाही आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय? ए. ओनली ए. सॉरी, 1 मिनिट. करेक्ट ऑप्शन काय आहे? टोराटोरा झाला, घरियल झाला, सिमॉन झालं. लॉरिस हा इथे रेप्टिलिया नाही आहे, सॉरी. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय? ओनली बी. कारण की क्रोकोडाईल, सॅलेमंडर आणि लिझार्ड हे पण नाही आहेत. नुसतं आपण बी म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन.
मग आपल्याकडे आणखी एक प्रश्न आला होता की विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स आर द फर्स्ट वर्टिब्री टू बिकम अडॅप्टेड ऑन लँड. सगळ्यात पहिले लँडवरती कोणते आले होते, तर ते कुठले होते? एव्स तर नसूच शकतात, म्हणजे डी असलेलं ऑप्शन चुकलं, हे पण चुकलं. मॅमल्स पण नाही. सगळ्यात पहिले कोणते? रेप्टिलिया, सरपटणारे प्राणी. मग बघा, प्लॅटीहेल्मिंथिस आर बेस्ट डिस्क्राइब्ड. इथे प्लॅटीहेल्मिंथिसचे कॅरेक्टर, प्लॅटी म्हणजे फ्लॅट वर्म सगळ्याच्यात दिलेला आहे. पाहिलं होतं आपण, कोणती आहे? ट्रिप्लोब्लास्टिक आहेत ते. 3 लेयर्स आहेत त्यात, एक्टो, एंडो, मधात असलेली मिझो, हे पण आपण पाहिलं होतं. मग म्हणजे हे मधातलं तर जाऊन गेलं. आता बघा, ते सिलोमेट आहे, सुडोसिलोमेट आहे की असिलोमेट आहे, तर लक्षात ठेवायचं प्लॅटीहेल्मिंथिस हे असिलोमेट्स आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न आणि सोप्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आयोग विचारतं. फक्त एकच आहे की आपल्याला थोडंसं एक कॉन्सन्ट्रेटेड माइंडने आपल्याला ते क्वेश्चन्स पाहावे लागतात. आणि जो टेबल, जो चार्ट मी तुम्हाला दिला होता मध्ये, जो लेक्चरमध्ये चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केला, त्याला मात्र तुम्ही एकदा व्यवस्थित केलं की सगळे तुम्हाला काय होऊन जातील? पाठ होऊन जातील. त्यात फक्त तुम्हाला कशाचं एक लक्षात ठेवायचं आहे, तर मध्ये असलेले एक्झाम्पल्सवर तुम्ही जास्त भर द्या. धन्यवाद.